नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जी सिडको लॉटरीमध्ये जे अलॉटमेंट लेटर असतात ते अलॉटमेंट लेटर ज्यांचे कन्फर्मेशन अमाऊंट पे केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कन्फर्मेशन अमाऊंट पे करावं लागते, त्याच्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर येत असते. तर ते अलॉटमेंट लेटर येणाऱ्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. याची बातमी दैनिक लोकसत्तामध्ये दिनांक आज 26 एप्रिलला आलेली आहे. ही बातमी काय आहे, कशी आहे, ही पूर्ण माहिती दिली जाईल. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे असे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कन्फर्मेशन अमाऊंट पे केल्यानंतरच अलॉटमेंट लेटर येत असतो. ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ज्यांना कन्फर्मेशन अमाऊंट पे केलेली नाही आहे, त्यांना अलॉटमेंट लेटर येणार नाही. हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. परत मग तुम्ही कमेंट करता आणि विचारता की सर मला अजून अलॉटमेंट लेटर आलेलं नाही. अलॉटमेंट लेटर ही जी प्रक्रिया असते, हे जेव्हा तुम्ही कन्फर्मेशन लेटर जे येते तुम्हाला त्याच्यानंतरच तुम्ही अमाऊंट पे करावी लागते, त्याच्यानंतर मग तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर येत असते. तर चला आपण आता जो बातमी आलेली आहे त्या बातमीला सुरुवात करू. बघा साईडला लावलेली आहे बातमी. बामणडोंगरीतील सिडकोच्या घरांचे वाटप पत्र सोमवारपासून. सिडको महामंडळाने फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या 26,000 घरांची सोडत प्रक्रियेतील विजेत्यांना सोमवारपासून घरांचे वाटप प्रक्रिया देण्याचे सिडको करणार आहे. म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून हे ज्यांना जे अलॉटमेंट लेटर आहे ते येण्याची सुरुवात होणार आहे. सोमवारपासून पहिल्यांदा बामणडोंगरी गृहप्रकल्पातील 200 भाग्यवंतांना वाटपपत्र सिडको देणार असल्याची माहिती सिडकोने दिलेली आहे. ज्या सोडतधारकांनी सदनिका मिळवण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्या गृहप्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण झाले अशा सोडतधारकांना टप्प्याटप्प्याने सिडको घरांचे वाटपपत्र देणार आहे. जी घरं रेडी आहेत, ज्या घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, जसे की बामणडोंगरी जो प्रोजेक्ट आहे तिथे पूर्ण घरं बांधकाम झालेली आहे आणि ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, म्हणजे फर्स्ट टाइम जे 200 भाग्यवान विजेते आहेत बामणडोंगरीमधील, त्यांना वाटपपत्र आता सिडको देणार आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 26,000 घरांच्या सोडतीमध्ये 19,518 भाग्यवंतांची निवड झाली. सोडतीनंतर विविध प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सोडतधारकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. घरांच्या किमती कमी करण्यासाठी सोडतधारक थेट उपमुख्यमंत्र्यांच्या गावापर्यंत पोहोचले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. माजी आमदार संदीप नाईक यांच्याविषयी निवेदन दिले. 2 दिवसांपूर्वी भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पटेल यांनी सुद्धा सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल सर यांची भेट घेऊन त्यांच्या घरांच्या किमतीसह इतर विषयांवर सकारात्मक चर्चा केली. परंतु अजूनही घराच्या किमती करण्याविषयी थेट कोणतेही सिडकोने धोरण ठरवलेले नाही. म्हणजे घराच्या किमती कमी होणार असं कोणतेही धोरण ठरवलेले नाही. सिडको मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोयल सर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या सोडतधारकांना घरांच्या क्षेत्रफळाविषयी संशय असेल अशा सोडतधारकांना त्यांच्या घराचे म्हणजे उदाहरणार्थ 322 चौरस फूट कार्पेट क्षेत्र सिडको मोजून देईल असे स्पष्ट केले आहे. तसेच मेंटेनन्स देखभाल शुल्काचा मुद्दा सोडतधारकांच्या वतीने आमदार विक्रांत पाटील सर यांनी उपस्थित केला होता. या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना गृहसंकुलातील पिण्याच्या पाण्याचे आणि विजेचे हे देखभाल शुल्कात येत नसून गृहसंकुल स्वच्छता सुरक्षा रक्षकाचे कोणतेही शुल्क 2 वर्ष सिडको सोडतधारकाकडून आकारणार नसल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक स्पष्ट सांगितलेले आहे. ज्यांना घराच्या क्षेत्रफळाविषयी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते सिडकोकडे जाऊ शकता असे न्यूजमध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ 322 चौरस फूट हे सिडकोने जेव्हा जाहिरात केली होती त्याच्यामध्ये दिलेले आहे, पण जेव्हा लेटर ऑफ इंटेंट आलेला आहे त्याच्यामध्ये हे 292 स्क्वेअर फूट आलेला आहे. म्हणजे 30 चौरस फुटांचा हा फरक आपल्याला दाखवण्यात आलेला होता. पण याच्याविषयी सिडकोच्या आपण त्यांना अर्ज दिले की बा हे क्षेत्रफळ जास्त म्हणजे कमी आहे आणि घराच्या किमती जास्त आहे, तर तुम्ही हे आपली फसवणूक झाली असे सिडको विजेते म्हणत होते. पण आता सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गोयल सर यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की तुम्हाला जर क्षेत्रफळाविषयी जर काही प्रॉब्लेम असेल तर सिडको तुम्हाला स्वतः मोजून देईल. आणि राहिला देखभालीचा खर्च, यापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला आहे की सिडकोचे 2 वर्ष मेंटेनन्स हा आपल्याला फ्रीमध्ये असतो. समजा तुम्ही राहायला आले सिडको बघा मेंटेनन्स बद्दल तुम्हाला एका वाक्यात समजून सांगतो की जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर येते तेव्हापासून सिडको मेंटेनन्स धरत नाही. जेव्हा पूर्ण सोसायटी म्हणजे एका सोसायटीमध्ये जर 10 इमारती आहे आणि 10 इमारती पूर्ण रेडी झाल्या म्हणजे ओसी मिळाली, जेव्हा घराची चाबी मिळण्यास सुरुवात होते तिथून आपल्याला 2 वर्ष मेंटेनन्स हा सिडको भरत असतो. त्या मेंटेनन्समध्ये जसे की सिक्युरिटी गार्ड, जसे की गार्डनची साफसफाई,
जसे की इमारतीमध्ये झाडू पोछा करणारे आणि असे जे मेंटेनन्स असतात, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, काही प्रॉब्लेम आला तर हे सिडकोचे अधिकारी 2 वर्ष हे फ्रीमध्ये सर्व्हिस देत असतात. आम्ही सिडकोच्या सोसायटीमध्ये राहतो, तिथे पण सुद्धा 2 वर्ष सिडकोने कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही. त्याच्यानंतर जेव्हा आपण सोसायटी बनवू त्याच्यानंतर मग आपल्याला हे मेंटेनन्स काढावा लागतो. असं हे सिडको सोडत लॉटरीमध्ये येणाऱ्या सोमवारपासून आता जे भाग्यवान विजेते आहेत त्यांना अलॉटमेंट लेटर येणार आहे. आणि या न्यूजमध्ये सिडको घराच्या किमती कमी करणार नाहीत अशी पण माहिती देण्यात आलेली आहे. आणखी तुमच्या काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्या प्रश्नाला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.